तुमचं नाव काय? संगीता मनोज जांभळे. संगीता जांभळे. बरं ठीक आहे. काय बनवतोय आपण? साबुदाण्याच्या भरडीचे वडे. साबुदाण्याच्या भरडीचे वडे. ओके ठीक आहे. मग साहित्य सांगता? साहित्य: दाण्यांचं कूट, भरडलेले साबुदाणे, उकडलेला बटाटा, चिंच आणि गुळाची चटणी, गोड चटणी, हिरवी मिरची आणि ओल्या नारळाची चटणी, जिरं, उपासाचा चिवडा. साहित्य बघून झालं आणि आता आपल्याला हे मिक्स करायचं. म्हणजे वड्यांचं पीठ आता हे तयार होणार. हो, तयार होणार. बरं, साबुदाण्याची जी भरड घेतलेली आहे तुम्ही, तर साबुदाणे काय भाजून घेतले? नाही, असे मिक्सरमध्ये अच्छा, जस्ट असे फिरवले मिक्सरमध्ये की होतात ते? जस्ट फिरवले की अशी भरड ना. बरं, म्हणजे जे साबुदाणे आपल्याला 1 तासभर भिजवायला लागतात, हे वडे पटकन होतात. म्हणजे लगेच इन्स्टंट तुम्ही 15-20 मिनिटात ते तयार करू शकता. ओके. अच्छा, म्हणजे झटपट साबुदाणे वडे झाले ना. फक्त त्या वड्यांमध्ये आपल्याला अख्खा साबुदाणा असतो नेहमी, तर त्याच्याऐवजी हे असे क्रश केले. चव येईल साबुदाण्याची, पण दिसणार नाही. ओके ठीक आहे. आधी काय देऊ? साबुदाण्याचं दाण्यांचं कूट, हे काय तुम्ही असं ठरवलं का? म्हणजे कधी इमर्जन्सी करायला लागले? आमचं रेस्टॉरंट आहे आमंत्रण म्हणून, आणि तिथे आम्ही उपवासाला जर लागलं कस्टमरसाठी तर असं करता? हरकत नाही, पण आपल्याला पण. आणि ते माझ्या मिस्टर आणि मी स्वतःच बघतो. आम्ही तो दोघं मिळून स्वतः चालवता. व्हेरी गुड. बटाटा ना? बटाटा, थोडं पाणी. मला सांगा किती घालायचं, कारण अगदीच त्याला परफेक्ट लागेल ना पाणी. हो, कारण जरा जरी ते जास्ती झालं तर ते मऊ पडतील ना वडे. घालू? हो, घाला. जिरं आणि मीठ पण राहिलं. हो, थोडं जिरं आणि चवीपुरतं मीठ. म्हणजे जिरं घालू? हो, घाला. बघा. हो, बस. थोडं लागेल नाही मीठ? हो, कारण बटाटा आणि साबुदाणा दोन्हीला थोडंसं मीठ लागतं. आता काय राहिलेलं नाही ना? नाही, काही. ओके. आणि आता पुढे काय डायरेक्ट असं गोळे करून असे थापायचे आणि मग डीप फ्राय करायचे. अच्छा, थापायचे. बरं ठीक आहे. मग त्याची तयारी करूया आपण. जे आपण पीठ एकत्र करत होतो, तर त्याचा असा हा गोळा बांधून तयार झालेला आहे. आणि त्यांनी पण सासूबाईंसारखंच तांदळाचं पान घेतलेलं आहे. तर तुम्ही पाणी लावणार का त्याला खाली? बरं, लावून घेऊया. म्हणजे यासाठी की चिकटत नाही, ते व्यवस्थित निघतं. साधारणतः असं एवढे करणार. जाडसर थापायचं का पातळ? थोडे जाडसर असले म्हणजे मग ते फुगतात व्यवस्थित असे. अच्छा, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण करून घेऊया. म्हणजे आपल्याला आता डीप फ्राय करायचे. हो, डीप फ्राय करूया. आपण जो वडा थापून घेतलेला आहे, झटपट वडा, तर तो आहे तयार. तेल तापट झालंय, म्हणजे झालेलं आहे तापून कंप्लीट. टाकूया? हो, टाकूया. तो मला वाटतं फुलेल ना असं लगेच? फुलेल. आपण साबुदाण्याची चिकवडी किंवा पापड कसं तेलात घातल्यावर पटकन फुलतो, तसाच हा पण फुलणार आहे. तर आता तो करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर पण काहीतरी करायचं ना. स्पेशल टच तुमचा. ओके, त्याची तयारी. वडा तयार झालेला आहे. वडा नाही, तुम्ही काय म्हणता ह्याला? भरडीचे साबुदाण्याचे वडे. भरडीचे साबुदाण्याचे वडे, साधे साबुदाणे वडे नाही आहेत. तर ते झाले. पण त्याच्यानंतर चक्क आम्ही ते त्याची शेवपुरी टाईप ते बनवतोय ना. अजून चांगलं पिझ्झा. हा पिझ्झा. ओके, जे आपण म्हणू ते. तर ही गोड चटणी आहे ना, साधारण नेहमी करतो ती ना, चिंच गुळ आणि लाल तिखट पण घातलं याच्यात. ओके. ती हा बटाट्याचा सळीचा चिवडा असतो ना उपवासाचा, तो. आणि हे काय आहे? हिरवी मिरची, शेंगदाणे आणि ओलं खोबरं, असं ती पूर्ण चटणी केली. आधी कुठचं घालणार आहात? आधी अशी थापणार का पूर्ण?
हा हा, म्हणजे ते उचलून खाताना प्रत्येक घासाला प्रत्येक चटणी. घासाला आणि सगळं व्यवस्थित. येस येस येस. आणि अशाच पद्धतीनं आंबट गोड चटणी आणि त्याच्यावर हा तो भुरभुरावायचा ना असा, की डिश रेडी. आणि तुम्हाला वाटलं तर ओला किसलेला नारळ वगैरे पण तुम्ही सजवण्यासाठी घालू शकता. हा, सजावटीसाठी मग आपण काय काय जे जे आपण काय करून उपासाला खातो त्याप्रमाणे. हा, तर ते सगळं त्याला डेकोरेट जे आता जेवढ्या तुम्ही शक्कल लावाल तेवढ्या कमीच आहेत. गोड चटणी देऊ, हे घालून मग गोड चटणी. मग गोड चटणी. बरं, चमचा घेते. छान दिसणार आहे ना, सर्व करताना इतकं चांगलं दिसेल ते. आता ही चटणी आत्ताच ते इतकं आकर्षक दिसतंय, म्हणजे खरं अजून काही सजवायची गरज नाहीये. पण तुम्हाला तुमची जेवढी हौस भागवायची सजवायची तेवढी तुम्ही नक्की भागवा. आणि तुम्ही बनवायची हौस भागवायची असेल ना, तर त्याच्यासाठी साहित्य आणि कृती लागेल, लिहून घ्या. साबुदाण्याच्या भरडीचे वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: दाण्याचं कूट, साबुदाण्याची भरड, उकडलेला बटाटा, गोड चटणी, तिखट चटणी, जिरं आणि उपवासाचा चिवडा. कृती: प्रथम एका बाउलमध्ये साबुदाण्याची भरड घेऊन त्यामध्ये दाण्याचं कूट, उकडलेला बटाटा, पाणी, जिरं आणि मीठ घालून पीठ मळून घ्यावं. तयार पिठाचे वडे थापून खमंग तळून घ्यावेत. या वड्यांवर तिखट चटणी, उपवासाचा चिवडा आणि गोड चटणी घालून डिश सर्व्ह करावी.